नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर विजया पंधरे माझ्या स्ट्रगल स्टोरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत करते। मागील व्हिडिओमध्ये आपल्याला माहीतच असेल की माझ्या वडिलांच्या व्यसनापायी आमचं विद्युत कनेक्शन काढून नेलेलं होतं। तर त्यामुळे आता मला खूप अडचण आलेली होती की मी घरी अभ्यास कसा करायचा। तर बघा, कोणी ना कोणी आयुष्यामध्ये अशी व्यक्ती येते की ज्याच्यामुळे आपलं भविष्य खूप सुकर व्हायला लागतं। आणि तशी व्यक्ती माझ्या आयुष्यातली म्हणजे माझ्या मोठ्या वडिलांचा मुलगा श्री दत्ता पंधरे, जे आता तहसीलदार आहेत। त्यांनी सुद्धा खूप अडचणीतून दिवस काढून चांगल्या पदावर ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच मला फार इन्स्पायरेशन मिळत होते। तर दादा कोकणामध्ये नोकरीला होते आणि ते जेव्हा पण यायचे घरी तेव्हा ते माझ्या अभ्यासाविषयी आवर्जून विचारपूस करायचे। जेव्हा त्यांना कळलं की घरी लाईट नाही आहे तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी मला म्हटलं की विजू, तुला काय पाहिजे। तर मी कधीच कोणापुढे काही न मागणारी, पण मला त्यांना म्हणावंसं वाटलं की दादा फक्त एक मीटर घ्या, मला अभ्यासामध्ये खूप अडचण येते। तर दादाने एका शब्दामध्येच त्याच दिवशी मीटर जाऊन रजिस्टर केलं आणि लाईटची व्यवस्था केली। तर खरंच तेव्हा मला एवढं गहिवरून आलं की आपण ज्या लाईटसाठी इतरांकडे अभ्यास करायला जात होतो, स्ट्रीट लाईट खाली जात होतो आणि दादांनी मला ही सोय करून दिली आणि त्यांच्या सोयीचं एक वजन पडलं माझ्यावर की आता तर सोय झालेली आहे, पण एवढं असल्यावर आपण अभ्यासामध्ये कुठे कमी पडलो नाही पाहिजे। या वजनामुळे मनात अशी धास्ती निर्माण झाली की लाईट घेऊन दिल्यावर सुद्धा आपण जर फेल झालो किंवा आपल्याला कमी पर्सेंटेज पडले तर कसं वाटणार दादाला। म्हणून मी आणखी जोमात अभ्यास केला आणि सर्व बेसिक अभ्यास एवढा इमानदारीने झाला माझा की भविष्यामध्ये मला जेव्हा मी स्पर्धा परीक्षेचे वाचन करायची तेव्हा हा अभ्यास मला सहज आठवून जायचा। म्हणून आपण जेव्हा 10वी-12वीला असतो तर त्या अभ्यासाला आपण सिरियसली घेत नाही। आपल्याला असं वाटते की ठीक आहे, एवढे पर्सेंटेज कसे मिळवायचे आणि इथेच कसं हे शिक्षण थांबल ते आपण बघतो, पण पुढे सुद्धा हे शिक्षण आपल्याला कामी पडणार असते। म्हणून तुम्ही जेव्हा प्रायमरी पासून सगळा सिलेबस बघितला, बेरीज वजाबाकी, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच उपयोग होतो। इतिहासाच्या जेव्हा सणावळ्या विचारल्या जातात तेव्हा हे सगळं आपल्याला आधीच झालेलं असतं, इतिहास सुद्धा बदललेला नसतो। तर अशा प्रकारे बेसिक जर तुम्ही छान केलं तर तुम्हाला पुढे नक्कीच त्याचा फायदा होतो। आणि माझ्या दादांच्या या उपकारामुळे म्हणा तर मी अशी पुढे आलेली आहे। त्यांना तर धन्यवाद देतेच, परंतु अशी मी आणखी लोक सांगणार आहे की ज्यांच्या सपोर्टमुळे मला अडचणी कमी करता आल्या आणि पुढे येता आलेलं आहे। म्हणून अडचणी आहेत म्हणून थांबू नका, कोणीतरी तुम्हाला पॉझिटिव्ह व्यक्ती येतं की जे तुम्हाला पुश करतं आणि तुम्ही यशाकडे वाटचाल